पाचोरा ग्रामीण भागातील अवैध व्यवसाय आणि दारू विक्री विरोधात महिलांनी केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत पाचोरा पोलिसांनी कारवाई केली आहे। कोरंगी तालुका पाचोरा गावात एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररित्या बनावट देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एका 29 वर्षीय इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे। विष्णू उर्फ विक्की राजू पाटील मराठे रा कोरंगी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक 3 जुलै 2026 रोजी पाचोरा पोलीस स्टेशनचे पथक गस्तीवर असताना कोरंगी गावात बेकायदेशीर दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। परिसरातून महिलांनी केलेल्या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने कोरंगी गावातील एका घराच्या आडोशाला छापा टाकला। या कारवाईत आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या दारू बाळगून त्याची चोरटी विक्री करत असताना पोलिसांना मिळून आला असून या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर देवीदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विष्णू पाटील विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 इ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे।